नमस्कार मंडळी. तर आता आपल्या 9व्या अध्यायाची उजळणी करूयात. भाग 1. जवळ असलेल्या गोष्टीचे महत्त्व ती दूर गेल्याशिवाय कळत नाही. माणुसकी सोडून वागू नये, अनाठाई दोष देऊ नये, काहीही अर्थ काढू नयेत, कल्पना करू नयेत. शांतपणे सारासार विचार करून निर्णय घ्यावा. मुलांमध्ये आईचे बीज असते तरीही मुलं म्हणजे आई नाही. सर्व सजीवात चैतन्य आहे, पण सजीव म्हणजे देव नाही. आपल्यातील चैतन्याला पैलू पाडल्याशिवाय त्याला आपण समजू शकत नाही. भाग 2. वैश्विक शक्ती सतत कार्यरत असते. तिच्या नियमाप्रमाणे सर्व जग चालते. आपला जो सहज स्वभाव आहे तो ओळखून कार्य केले तर त्याचा दोष लागत नाही. संघर्षाशिवाय आयुष्य नसते. संकटाने घाबरले तर माणूस मनाने कमकुवत होतो. आत्मविश्वास अंगी येत नाही. संकटाला तोंड दिलं तर आपल्या क्षमता आपल्याला कळतात. जे चालले आहे त्यात आपले भले आहे हा ठाम विश्वास हवा. प्रत्येक गोष्टीकडे संधी म्हणून बघायला हवे. प्रत्येक परिस्थितीत जे चांगले असते ते शोधता आले पाहिजे. आपला जन्म नाटकासारखा आहे. मनापासून समरसून भूमिका पार पाडायची, पण त्यात गुंतायचे नाही. चराचरात देव आहे म्हणजे चेतना आहे. तो अनंत आहे, सर्वव्यापी आहे. भाग 3. प्रकृती म्हणजे अचेतन जड शरीर तत्व आणि पुरुष म्हणजे जीवात्मा हे चेतन तत्व. प्रकृती ही 3 प्रकारची मानली जाते: रज, तम, सत्व. बुद्धी चांगली असावी तर तशी इच्छा हवी. हट्टी मनाला चांगल्या गोष्टींची गोडी लागावी म्हणून प्रयत्न करावे लागतात. नामस्मरण हे अल्पमोली बहुगुणी असते. नामस्मरणामुळे पाप नाहीसे होते, म्हणजे असीम मानसिक शांती लाभते, सहनशक्ती वाढते. आपल्या मनाची स्थिती योग्य असेल तर नामस्मरणाचे अपेक्षित परिणाम दिसतात. मन शांत प्रसन्न असायला हवे, स्थिर असायला हवे, पूर्ण लक्ष नामात असायला हवे. भाग 4. देवाची उपासना विविध प्रकारे करता येते. ज्ञान यज्ञ हा त्यातील एक मार्ग. मनुष्य जन्मात ज्ञान मिळवायचे तर त्याला अनुकूलता लागते. शरीर धडधाकट हवे, पंचेंद्रिये सशक्त हवीत, मन एकाग्र हवे, बुद्धी तेज हवी, विवेकाने वागायला हवे. देवाची विविध रूपे असली तरी तत्व एकच आहे. सृष्टीत जे जे आहे त्यात देवत्व आहे. आपण ज्ञानाची गास धरली की देवत्वाची प्रचिती येते. इच्छा नको हेच मागणं असावं. एकदा भोग एकदा उपभोग हे अव्याहत चक्र आहे. या चक्रातून सुटण्याचा एकच मार्ग आहे: आसक्ती सोडणे. भाग 5. आपल्याला जेव्हा ज्याची खरी गरज आहे ते मिळते. आपल्याला काय हवंय आणि ते कसे द्यायचे याची योजना ठरलेली असते. आपले देवाचे नाते आई बाळासारखे असते. तो आपल्याला उपाशी ठेवत नाही आणि फाजील लाडही पुरवत नाही. औषधे जशी मनाने घेऊ नयेत तशी स्तोत्रे देखील मनाने वाचू नयेत. नीट शिकावीत आणि म्हणावीत. अनेक स्तोत्रे हे मंत्र आहेत. चुकीच्या पद्धतीने चुकीच्या वेळी नियम न पाळता म्हटली तर त्याचे विपरीत परिणाम होतात. प्रत्येक स्तोत्राला फलश्रुती असते, म्हणायची पद्धत असते. माणूस जसे कर्म करतो तसे भोगणे प्राप्त होते. या जन्मी जसे कर्म करू तसा पुढचा जन्म मिळतो. अलिप्तपणा मनात असावा, वागण्यात नाही. भाग 6. देवाला समर्पण भाव आणि नम्रता आवडते. देव भक्तीचा भुकेला असतो. श्रद्धेने जे अर्पण करू ते त्याला चालते. आपल्याकडे जे आहे त्याची कृतज्ञता म्हणून देवाला पुजावे. नमन म्हणजे एक क्षण तरी मनात इतर कोणताही विचार न आणता देवाचे स्मरण करावे. नुसती भक्ती केली म्हणजे उपासना पूर्ण होत नाही. त्यासाठी समानतेने वागायला हवे. भेदभाव करू नये, सत्याची बाजू घ्यावी. आपल्या भावनांचा, विचारांचा आपण जे अन्न शिजवतो त्यावर परिणाम होतो. भाग 7. मनाला शांती मिळावी म्हणून भक्ती करावी. गीतेचा जास्त भर कर्म करण्याकडे आहे.
आपली कर्तव्य सांभाळून करता येण्यासारखी उपासना म्हणजे भक्ती. भक्तीतूनही सिद्धता आणि श्रेष्ठता गाठता येते. परमगती मिळावी म्हणून भगवंताचे स्मरण हा साधा सोपा उपाय आहे. बाकी कसला विचार न करता भक्तिभावाने वासुदेवाला स्मरावे.